नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वीमध्ये आपण धाराविद्युत ही संकल्पना समजून घेतली होती. आता इयत्ता 10वीमध्ये आपण विद्युत धारेचे परिणाम आणि विद्युत धारेचे उपयोग याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या पाठामध्ये आपण विद्युत धारेचे परिणाम, त्यामध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम का आहेत आणि विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम कोणते आहेत, त्या संबंधित येणाऱ्या विविध संकल्पना अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत आहेत की विद्युत धारा ही मानवी जीवनातील एक चौथी मूलभूत गरज झालेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये अनेक कारणांसाठी आपण विद्युत ऊर्जा वापरतो. त्या विद्युत ऊर्जेचं औष्णिक ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, प्रकाश ऊर्जा अशा वेगवेगळ्या ऊर्जेत रूपांतर करणारी उपकरणं, यंत्र यांचा आपण वापर करतो आहोत. सर्वप्रथम आपण बघणार आहोत विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे नक्की काय. इयत्ता 9वीमध्ये आपण विद्युत धारेचं वहन वाहकामधून कसं होतं ते पाहिलं. धातू विद्युत धारेचे सुवाहक असतात, कारण धातूंमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा एखादी धातूची तार आपण विद्युत घटाच्या धन आणि ऋणाग्राच्या दरम्यान जोडतो, त्यावेळी या दोन तारेच्या दोन टोकादरम्यान विभवांतर प्रयुक्त होतं आणि त्यामुळे त्या तारेमध्ये जे मुक्त इलेक्ट्रॉन असतात ते ऋणाग्राकडून धनाग्राकडे गतिमान होतात. इलेक्ट्रॉनच्या गतिमानतेमुळे त्या तारेतून, त्या वाहकातून विद्युतधारा वाहते हे आपण पाहिलं आहे. पण हे मुक्त इलेक्ट्रॉन जेव्हा त्यांच्या मार्गातील अणूंवर, इतर इलेक्ट्रॉनवर आदळतात, त्यावेळी ह्या गतिमान इलेक्ट्रॉनमधील गतिज ऊर्जेचं औष्णिक ऊर्जेत रूपांतर होतं. परिणामी त्या वाहकाची औष्णिक ऊर्जा वाढते, तापमान वाढते, म्हणजेच त्या वाहकामध्ये उष्णता निर्माण होते. यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या तारेतून जेव्हा विद्युत धारा वाहते, त्या तारेमध्ये उष्णता निर्माण होते. हा जो परिणाम आहे तो विद्युत धारेचा औष्णिक परिणाम. आता हा औष्णिक परिणाम सूत्राच्या सहाय्याने कसा दर्शवता येतो ते आपण बघूया. या ठिकाणी हा परिपथ दाखवलेला आहे, विद्युत परिपथ. विद्युत परिपथामध्ये हा विद्युत घटाचा धनाग्र, हा ऋणाग्र. विद्युत घटाच्या धनाग्राच्या दरम्यान आणि ऋणाग्राच्या दरम्यान हा मी विद्युत रोध एक जोडलेला आहे. परिपथातून जाणारी विद्युत धारा मोजण्यासाठी हा ॲमीटर जोडलेला आहे. विद्युत रोधाच्या ए आणि बी या दोन टोकाच्या दरम्यानचं विभवांतर मोजण्यासाठी आपण इथे व्होल्टमापी जोडलेला आहे. समजा या आर रोध असलेल्या वाहकाच्या दरम्यान व्ही विभवांतर प्रयुक्त होत आहे, त्यावेळी त्या वाहकातून जाणारी विद्युत धारेचं मूल्य आय आहे. तर सूत्राच्या सहाय्याने क्यू विद्युत प्रभार, संपूर्ण वाहकातून क्यू एकक विद्युत प्रभार पाठवण्यासाठी या घटाला काही ऊर्जा पुरवावी लागते, काही कार्य करावं लागतं. क्यू विद्युत प्रभार टी कालावधीत वाहत असल्यास परिपथातून जाणारी विद्युत धारा या सूत्राने मिळते. आणि म्हणून पहिलं सूत्र मिळतं आपल्याला क्यू बरोबर आय टी. ओहमच्या सूत्रानुसार वाहकाच्या म्हणजे ज्या रोधाच्या टोकादरम्यानचं विभवांतर आणि रोधातून जाणारी विद्युत धारा यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर असतं. म्हणजेच आपल्याला मिळेल व्ही छेद आय बरोबर स्थिरांक, त्याला वाहकाचा रोध म्हणतात. आणि त्यावरून आपल्याला हे दुसरं सूत्र मिळतं व्ही बरोबर आय आर, ओहमच्या नियमाचं सूत्र म्हणतात याला. आता समजा क्यू विद्युत प्रभार संपूर्ण परिपथातून पाठवण्यासाठी, व्ही विभवांतर असलेल्या परिपथातून पाठवण्यासाठी घट जे कार्य करते, घट जी ऊर्जा पुरवते, ती या सूत्राने दर्शवतात. डब्ल्यू म्हणजे घटाने केलेले कार्य किंवा घटाने पुरवलेली ऊर्जा बरोबर त्या परिपथाचं विभवांतर गुणिले त्या परिपथातून जाणारा विद्युत प्रभार. समीकरण 1 आणि 2 वरून व्ही आणि क्यूच्या किमती भरल्या तर आपल्याला समीकरण मिळतं डब्ल्यू म्हणजे घटाने केलेले कार्य किंवा घटाने पुरवलेली ऊर्जा बरोबर आयचा वर्ग आर टी. कार्य बरोबर वापरलेली ऊर्जा, म्हणजेच वापरलेली ऊर्जा इथे एच अक्षराने दर्शवलं,
तर आयचा वर्ग RT जूल एवढी ऊर्जा हा घट पुरवतो एकक विद्युत प्रभार परिपथातून पाठवण्यासाठी. म्हणजेच एवढा उष्मा म्हणजे घटाने केलेल्या कार्या इतका उष्मा या रोधामध्ये, या परिपथातील जोडलेल्या रोधामध्ये निर्माण होत असावा. यालाच जूलच्या सूत्रालाच जूलच्या उष्णता विषयक सूत्र असं म्हटलं जातं. H म्हणजेच निर्माण होणारा उष्मा म्हणजेच घटाने केलेले कार्य बरोबर आयचा वर्ग RT जूल. म्हणजेच R रोध असलेल्या वाहकातून I विद्युतधारा T कालावधीपर्यंत जर पाठवली जाऊ दिली तर त्या वाहकामध्ये, त्या रोधामध्ये निर्माण होणारा उष्मा हा विद्युतधारेचा वर्ग, वाहकाचा रोध आणि वाहकातून जाणारी विद्युतधारेचा कालावधी यांच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो. आता विद्युत शक्ती म्हणजेच काय? तर विद्युत कार्य करण्याच्या दराला विद्युत शक्ती म्हणतात. आणि म्हणून विद्युत शक्ती म्हणजे विद्युत कार्य भागिले कालावधी. विद्युत कार्य भागिले कालावधी. P बरोबर विद्युत कार्य भागिले कालावधी W/T. आणि म्हणून P बरोबर I वर्ग RT भागिले T. T गेला तर P बरोबर I गुणिले I गुणिले R, आयचा वर्ग R. मी आयची एक किंमत भरली, एका विद्युतधारेची किंमत भरली जर V/R, तर मला मिळणार P बरोबर V/R गुणिले IR. शेवटी R कॅन्सल होणार. P बरोबर VI हे समीकरण विद्युत शक्तीचं मिळतं. म्हणजे विद्युत शक्ती म्हणजे विभवांतर गुणिले विद्युत धारा. आता या विद्युत शक्तीचं एकक ठरवण्यासाठी या सूत्राचा आपल्याला उपयोग होणार आहे. विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा. विभवांतराचं एकक व्होल्ट आहे, विद्युत धारेचं एकक ॲम्पियर आहे. म्हणजेच 1 व्होल्ट गुणिले 1 ॲम्पियर म्हणजेच विद्युत शक्ती. 1 व्होल्टचं सूत्र मिळतं 1 जूल प्रति 1 कुलोम, म्हणजे 1 कुलोम विद्युत प्रभार पाठवण्यासाठी केलेलं कार्य 1 जूल गुणिले 1 ॲम्पियर म्हणजेच 1 कुलोम विद्युत प्रभार जर एका सेकंदात वाहत असेल म्हणून 1 ॲम्पियर बरोबर 1 कुलोम भागिले 1 सेकंद. 1 कुलोम जर कॅन्सल झालं तर आपल्याला 1 जूल प्रति सेकंद हे सूत्र मिळतं. जूल प्रति सेकंद या गुणोत्तरालाच वॅट असं म्हटलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रो, विद्युत शक्तीचं एकक वॅट असं लिहिलं जातं. 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति 1 सेकंद. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की विद्युतधारेचा औष्णिक परिणामाचे प्रत्यक्ष व्यावहारिक उपयोग कोणते आहेत. तर या ठिकाणी पहिला व्यावहारिक उपयोग बॉयलर, विद्युत शेगडी यासारख्या उपकरणांमध्ये केला जातो. विद्युत शेगडीचं काही चित्र इथे दाखवलेलं आहे बघा. या विद्युत शेगडीमध्ये हे तारेचं कुंडल वापरलेलं असतं. ॲक्च्युली जास्त रोध असलेल्या तारेच्या कुंडलाचा उपयोग केलेला असतो. अशा रीतीने जेव्हा विद्युतधारा तारेच्या कुंडलामधून पाठवली जाते, प्रचंड उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेच्या सहाय्याने विद्युत शेगडी किंवा बॉयलरचा योग्य तो उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजेच विद्युत ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत या ठिकाणी रूपांतर होतं. नेक्स्ट दुसरा उपयोग आहे विद्युत बल्ब. मित्रांनो, बल्बसारख्या उपकरणामध्ये या ठिकाणी हे सूक्ष्म तारेचं कुंडल असतं, अगदी बारीक तारेचं कुंडल असतं. मुख्यतः टंगस्टन या जास्त द्रवणांक असलेल्या तारेच्या कुंडलाचा इथे वापर केलेला असतो. जेव्हा परिपथातून विद्युतधारा या बल्बमधून वाहते, ती विद्युतधारा तारेच्या कुंडलातून वाहते. विद्युतधारेच्या औष्णिक परिणामामुळे तारेमध्ये उष्मा निर्माण होतो, प्रचंड उष्णता निर्माण होते आणि ती तार शुभ्रतेने प्रकाशते आणि आपल्याला बल्बपासून काय मिळतो? प्रकाश मिळतो. म्हणजे या बल्बचं कार्य देखील विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित असतं. नेक्स्ट तिसरा उपयोग आपण बघणार आहोत विद्युत इस्त्री. आपण कपडे इस्त्री करण्यासाठी जे उपकरण वापरतो विद्युत इस्त्री, त्याच्यामध्ये विद्युतधारेचा औष्णिक परिणाम वापरलेला असतो. ही विद्युत इस्त्रीची आंतररचना दाखवलेली आहे. इथे जास्त रोध असलेल्या तारेचं कुंडल वापरलेलं असतं आणि इस्त्रीच्या तळाशी एक धातूची प्लेट असते. हे तारेचं कुंडल आणि धातूची प्लेट यांच्या दरम्यान मायकाची पातळ शीट असते. परिणामी तारेतून वाहणारी विद्युतधारा ह्या धातूच्या प्लेटला जोडली जात नाही किंवा जात नाही. त्यामुळे आपल्याला विजेचा धक्का बसण्याची शक्यता राहत नाही. परंतु
या कुंडलामधून जेव्हा विद्युतधारा पाठवली जाते, ती विद्युतधारा विद्युतरोधक असलेल्या मायकामधून मात्र या धातूच्या प्लेटला मिळते आणि ही धातूची प्लेट तापते. तप्त प्लेटच्या साहाय्याने आपल्याला कपडे इस्त्री करता येतात. अशा रीतीने इस्त्रीचं कार्य देखील विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित आहे. पुढचा एक शेवटचा उपयोग आपण बघणार आहोत, वितळतार. विद्यार्थी मित्र, आपल्या घरामध्ये वितळतारेचा अगदी महत्त्वाचा उपयोग आहे. कधीकधी परिपथातून मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जर गेली तर घरात जोडलेल्या विविध उपकरणांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. त्यासाठी या फ्यूजचा वापर होतो. या फ्यूजमध्ये इथे तुम्हाला दिसतंय ही एक कमी द्रवणांक असलेल्या शिशासारख्या धातूची तार वापरली जाते. मर्यादेपेक्षा जर जास्त विद्युतधारा परिपथातून प्रवाहित झाली तर प्रथम ती विद्युतधारा या वितळतारेतून प्रवाहित होते आणि विद्युतधारेच्या औष्णिक परिणामामुळे ही वितळतार खंडित होते. वितळतार खंडित झाल्यामुळे इथे आलेली विद्युतधारा पुढील परिपथामध्ये न वाहता परिपथ खंडित होतो आणि त्यामुळे आपल्या घरगुती उपकरणांचं संभाव्य बिघाडापासून संरक्षण होतं. अशा रीतीने परिपथातील विद्युतधारा, अतिरिक्त विद्युतधारा किंवा प्रमाणापेक्षा जास्त विद्युतधारा वाहू नये म्हणून या फ्यूज तारेचा उपयोग केला जातो आणि फ्यूज तारेचं जे कार्य आहे ते विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित आहे. हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे फ्यूज वेगवेगळ्या परिपथामध्ये वापरले जातात. अशा रीतीने विद्यार्थी मित्रहो, या विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारे उपयोग घडून येतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम पाहणार आहोत. साधारणतः 1820 मध्ये हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांनी हा परिणाम दाखवून दिला. त्यांनी एक छोटंसं एक्सपेरिमेंट केलं, एक छोटासा प्रयोग केला. त्यांनी असं दाखवून दिलं की एखाद्या वाहकातून धातूच्या तारेतून विद्युतधारा पाठवली की त्या तारेभोवती चुंबक सूची ठेवली की ती विचलन दर्शवते आणि मग यातूनच विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम पुढे अधिक संशोधला गेला आणि त्याचा उपयोग अधिकाधिक करण्यात आला. या प्रयोगामध्ये ओरस्टेड यांनी एक AB हा वाहक तार घेऊन त्या वाहकाला विद्युतघट आणि कळ जोडली आणि त्या वाहकाला समांतर ही चुंबक सूची ठेवली. त्याचे साऊथ अँड नॉर्थ म्हणजे दक्षिण उत्तर ध्रुव स्थिर राहतील अशा रीतीने या वाहकाला समांतर चुंबक सूचीत ठेवली. प्लग कळ बंद केल्यानंतर म्हणजे परिपथातून विद्युतधारा पाठवल्यानंतर त्यांना असं दिसून आलं की चुंबक सूची विचलन दर्शवते. समजा विद्युतधारेची दिशा बदलली तरी देखील चुंबक सूचीचं विचलनची दिशा देखील बदलल्याचं त्यांना दिसून आलं. यालाच विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम असं म्हटलं. आता त्यांनी असं दाखवून दिलं की जेव्हा या तारेतून विद्युतधारा वाहते, तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असावं आणि ज्याच्यामुळे ही चुंबक सूची काय दर्शवते? विचलन दर्शवते. या परिणामाला विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम असं म्हटलं जातं. आता ओरस्टेडच्या प्रयोगामध्ये त्यांनी असं आणखी काही गोष्टी दाखवून दिल्या की हे विचलन, चुंबक सूचीचं जे विचलन आहे, हे विचलन या विद्युत घटाने म्हणजेच या वाहक तारेच्या दोन टोकाच्या दरम्यान प्रयुक्त होणाऱ्या विभवांतरावर आणि वाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेवर अवलंबून असतं. म्हणजे विभवांतर वाढवलं, विद्युतधारा वाढवली तर हे विचलन देखील वाढतं. विद्युतधारा कमी केली, विभवांतर कमी केलं तर विचलन कमी होतं. म्हणजेच वाहकातून जेव्हा विद्युतधारा प्रवाहित होते तेव्हा वाहकाभोवती निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र हे त्या वाहक तारेतून वाहणाऱ्या विद्युतधारा आणि विभवांतराच्या प्रमाणाच्या समानुपाती असतं. त्यानंतर त्याने असं दुसरं दाखवून दिलं की जसजसं या वाहक तारेपासून आपण दूर जावं तसतसं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी कमी होते. म्हणजेच चुंबकीय क्षेत्राची तीव्रता या वाहक तारेपासूनच्या अंतरावर देखील अवलंबून असतं किंवा असते. अशा रीतीने तारेमध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप ओरस्टेड यांनी दाखवून दिलं. नेक्स्ट, आता वेगवेगळ्या स्वरूपातील वाहकातून जेव्हा विद्युतधारा वाहते
त्यामुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप कसं असतं त्यासाठी आपण काही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. या ठिकाणी इथे एक वाहक तार घेतलेली आहे, ही वाहक तार आहे आणि एक पुट्टा घेऊन ती वाहक तार त्या पुट्ट्याला मध्यभागी छिद्र पाडून अशा रीतीने ठेवलेली आहे. जेव्हा या वाहक तारेतून आपण विद्युतधारा प्रवाहित करतो, हा विद्युत गट आहे. विद्युतधारा प्रवाहित केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की या वाहक तारेवर टाकलेला जो लोहकीस आहे तो लोहकीस अशा रीतीने या वर्तुळाकार रेषांच्या स्वरूपात म्हणजे समकेंद्री वर्तुळाकार रेषांच्या स्वरूपात रचला जातो, विभागला जातो, त्याची रचना होते. म्हणजेच वाहकाभोवती निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र हा सरळ वाहक आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, ही सरळ तार घेतलेली आहे आणि त्याच्याभोवती टाकलेला हा लोहकीस अशा रीतीने वर्तुळाकार समकेंद्री वर्तुळाकार रेषांच्या स्वरूपात त्याची रचना होते. म्हणजेच ही रचना या तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप दर्शवते. आता हे चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि त्यातून त्या वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेची दिशा हे दर्शवण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करतात. म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरून एखाद्या वाहकाभोवती निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र कसं असतं आणि त्याची दिशा कशी असते हे सांगता येते. समजा हा AB वाहक आहे, हे वाहक तार घेतलेले आहे, हा आपला उजवा हात आहे. आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटले आहेत अशी कल्पना केली आहे. बघा, जर आपल्या उजव्या हाताचा अंगठा विद्युतधारेच्या दिशेत असेल म्हणजे वाहकातून वाहणारी विद्युतधारा या टोकाकडून या टोकाकडे वाहत आहे अंगठ्याच्या दिशेत असेल तर वाहकाभोवती निर्माण होणारं जे चुंबकीय क्षेत्र आहे हे लपेटलेली बोटे दर्शवतात. म्हणजेच आपल्या उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटल्या आहेत अशी कल्पना केली असता अंगठा जर विद्युतधारेच्या दिशेत असेल तर वाहकाभोवती लपेटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. याला उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम असं म्हटलं जातं. यानंतर विद्यार्थी मित्रो, जर आपण वाहक वर्तुळाकार घेतला आणि त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली म्हणजेच वेटोळ्याच्या स्वरूपात एखादा वाहक तार घेतली आणि त्यातून विद्युतधारा प्रवाहित केली, त्यासाठी हा इथे विद्युत गट जोडलेला आहे. हे तारेचं वेटोळं आहे, वर्तुळाकार वाहक घेतलेला आहे. त्यातून विद्युतधारा गेल्यानंतर त्यामध्ये निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र कसं असतं तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या वेटोळ्याच्या कोणत्याही बिंदूपाशी हे चुंबकीय क्षेत्र समकेंद्री वर्तुळाकार रेषांच्या स्वरूपात तयार होते. बघा, या बिंदूपाशी समकेंद्री वर्तुळाकार रेषांच्या स्वरूपात हे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप किंवा तीव्रता जर बघितलं तर वेटोळ्याच्या अंतर्भागामध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता सर्वाधिक जास्त असते. निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा वेटोळ्याच्या अंतर्भागात एकच असते. एकाच दिशेने हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्याचं दिसून येतं. जसजसं त्या वेटोळ्यापासून आपण दूर जावं तसतसं ही चुंबकीय समकेंद्री वर्तुळं जे आहेत ती विरल होत जातात. म्हणजे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी कमी होताना दिसून येते. त्याचप्रमाणे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ह्या वेटोळ्यांच्या संख्येवर देखील अवलंबून असते. समजा आपण 10 वेटोळे घेतले तर निर्माण होणारी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता 10 पट वाढते. 100 वेटोळे घेतले तर 100 पट ती चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढेल. म्हणजेच वेटोळ्यामध्ये वर्तुळाकार वाहकामध्ये निर्माण होणारी चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या वर्तुळाकार वाहकातील वेटोळ्यामध्ये घेतलेल्या वेड्यांच्या संख्येवर अवलंबून असते. यानंतर विद्यार्थी मित्रहो, नालकुंतल म्हणजे सोलेनॉइड्स स्वरूपातील एखादा वाहक घेतला तर त्या वाहकामध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता किंवा चुंबकीय क्षेत्र कसं निर्माण होतं ते पाहूया. या ठिकाणी ही सोलेनॉइड कॉईल घेतलेली आहे, नालकुंतल घेतलेला आहे आणि त्या नालकुंतलाच्या 2 टोकांना इथे विद्युत गट जोडलेला आहे. जेव्हा आपण प्रवाहित करू विद्युतधारा या नालकुंतलातून
त्यावेळी त्यामध्ये निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचं स्वरूप एखाद्या पट्टी चुंबकाभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रासारखं असतं. म्हणजे नालकुंतलाच्या एका उघड्या टोकाजवळ N ध्रुव निर्माण होतो, तर दुसऱ्या टोकाजवळ S ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दोन्ही टोकाला निर्माण होतात. या ठिकाणी या उघड्या टोकाला समजा उत्तर ध्रुव निर्माण झाला तर या टोकाला दक्षिण ध्रुव निर्माण होतो. आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची बलरेषा ज्या आहेत या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे त्यांची दिशा असते. म्हणजे पट्टी चुंबकाभोवती जी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं तशा स्वरूपाचं हे चुंबकीय क्षेत्र नालकुंतलामध्ये निर्माण होतं. नालकुंतलाच्या अंतर्भागात जर बघितलं तर ह्या चुंबकीय बलरेषा परस्परांना तुम्हाला समांतर दिसतील आणि सारख्या स्वरूपात हे चुंबकीय क्षेत्र सर्वत्र अंतर्भागात सारखं असतं. जेवढ्या या नालकुंतलातील वेढ्यांची संख्या जास्त तेवढं आतमध्ये निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्राची तीव्रता देखील जास्त आहे. या नालकुंतलाचा एका गोष्टीसाठी उपयोग करतात, ते म्हणजेच कायमस्वरूपी चुंबक निर्माण करण्यासाठी नालकुंतलाचा उपयोग केला जातो. क्रोम धातूची पट्टी या नालकुंतलाच्या अंतर्भागात जर ठेवली तर काही वेळानंतर त्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं. म्हणजे प्रबळ चुंबकत्व निर्माण करण्यासाठी अशा रीतीने या चुंबकीय क्षेत्राचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. नेक्स्ट विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आणि विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम या संकल्पना समजून घेतल्या. आता या संकल्पनांवर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये विचारले जाऊ शकतात, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न कोणते असू शकतील, त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. यामध्ये प्रश्न क्रमांक 1A पहिला प्रश्न जो ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये योग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यामध्ये साधारणतः अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विद्युतधारा मोजण्यासाठी टिंबटिंब उपकरण वापरतात. पर्याय आहेत व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅलॅनोमीटर, थर्मोमीटर. तर विद्युतधारा मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला ॲमीटर असं म्हटलं जातं. विद्युतधारेचं एकक ॲम्पियर आणि विद्युतधारा मोजण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य उपकरण ॲमीटर. ॲमीटर नेहमी परिपथामध्ये एकसर जोडला जातो विद्युतधारा मोजण्यासाठी. दुसरं आहे विद्युत बल्बमध्ये टिंबटिंब धातूच्या तारेचं कुंडल वापरतात. तर यामध्ये पर्याय दिले टंगस्टन, नायक्रोम, कॉपर, ॲल्युमिनियम. तर टंगस्टन धातूच्या तारेचं कुंडल विद्युत बल्बमध्ये वापरलं जातं, कारण टंगस्टन धातूचा द्रवणांक अगदी उच्च असतो. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 1B मध्ये प्रश्न विचारले जातील 1 गुणांसाठी. पहिला येईल वेगळा शब्द ओळखा. यामध्ये वितळतार, दुर्वाहक, रबरी मोजे आणि जनित्र. आता या ठिकाणी बघा, वितळतार, दुर्वाहक, रबरी मोजे हे जे 3 घटक आहेत हे परिपथामध्ये विद्युतधारेच्या संदर्भात वापरले जातात. विद्युतधारे संबंधी सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणारे हे घटक आहेत. तर जनित्र हा विद्युतधारा निर्माण करणारं उपकरण आहे, त्यामुळे वेगळा शब्द इथे जनित्र येईल. त्याचप्रमाणे व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅलॅनोमीटर आणि थर्मोमीटर. व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅलॅनोमीटर हे सर्व परिपथासंबंधित विद्युतधारे संबंधित असलेले घटक आहेत. तर थर्मोमीटर हा तापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण, त्याचा या तिन्ही घटकांशी काही संबंध नाही किंवा विद्युतधारी संबंधी तो घटक अगदी पूर्णपणे वेगळा आहे आणि म्हणून थर्मोमीटर हा वेगळा शब्द येणार त्याच्यामध्ये. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो योग्य जोड्या जुळवा. अ गटामध्ये तुम्हाला विद्युतधारा, दुसरं विद्युत शक्ती आणि ब गटामध्ये त्यांचे एकके विचारले जातील. तर विद्युतधारेचे एकक ॲम्पियर आहे, म्हणजेच
बी हा पर्याय त्याच्याशी जुळणार आहे. आणि विद्युत शक्तीचं एकक आहे वॅट. त्यामुळे त्या योग्य जोड्या जुळवता आपल्याला आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सहसंबंध म्हणून तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, 1 किलोवॅट म्हणजेच 1000 वॅट, 10⁻³ वॅट. मग 1 किलो वॅट हवर म्हणजेच किती, म्हणजे 1 किलोवॅट तास. 1 किलोवॅट तासाचं जूलमध्ये रूपांतर अपेक्षित आहे. मग 3.6 गुणिले 10⁶ जूल हे त्याचं रूपांतर होईल. योग्य तिथे शब्द सहसंबंध आपल्याला लिहिता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक 2A मध्ये 2 गुणांसाठी शास्त्रीय कारणे लिहा. या प्रकरणामध्ये पूर्ण 4 शास्त्रीय कारण आहेत, त्यापैकी 3 महत्त्वाची शास्त्रीय कारणं मी या ठिकाणी दिलेली आहेत. विद्युतधारा वाहण्यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमच्या तारा वापरतात. संबंधन तारा म्हणून जे आपण वायरमध्ये धातूच्या तारा वापरतो, हे मुख्यतः तांबे आणि ॲल्युमिनियमच्या बनलेल्या असतात. याला कारण काय, तर तांबे आणि ॲल्युमिनियम या धातूंचा रोध अत्यंत कमी असतो. त्यामुळे विद्युतधारेचे ते उत्तम सुवाहक आहेत. त्यामुळे दूर अंतरापर्यंत वाहण्यासाठी म्हणा किंवा परिपथातून प्रवाहित करण्यासाठी कमीत कमी रोध असलेल्या तांबे आणि ॲल्युमिनियमच्या धातूंच्या तारांचा उपयोग केला जातो. दुसरे शास्त्रीय कारण विचारलं जाईल, विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन धातूचं कुंडल वापरतात. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे, तर पहिलं म्हणजे विजेचा बल्ब जो आहे हा विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर कार्य करतो. टंगस्टन धातूचा रोध अतिउच्च असतो, त्याचप्रमाणे त्याचा द्रवणांक देखील उच्च असतो. जवळजवळ 34,422 अंश सेल्सिअस एवढा त्याचा द्रवणांक आहे. परिणामी जेव्हा टंगस्टन धातूच्या नालकुंतलाकृती कुंडलातून विद्युतधारा वाहते, प्रचंड रोधामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. त्या उष्णतेने टंगस्टन धातूचं कुंडल प्रकाशित होतं, प्रदीप्त होतं आणि आपल्याला बल्बपासून प्रकाश मिळतो. परंतु उच्च द्रवणांकामुळे ते धातूचं कुंडल वितळत नाही आणि म्हणून टंगस्टन धातूच्या तारेचा कुंडलाचा विद्युत बल्बमध्ये उपयोग केला जातो. तिसरं शास्त्रीय कारण विचारलं जाईल, उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये नायक्रोम धातूची तार वापरतात. कारण काय, आता उष्णता निर्माण करणारी उपकरण उदाहरणार्थ विद्युत इस्त्री म्हणा, गिझर, ओव्हन यासारखी जी उपकरणं आहेत, यांचं कार्य विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर आधारित आहे. म्हणजे त्या तारेतून विद्युतधारा, त्या तारेच्या कुंडलातून विद्युतधारा पाठवली की उष्णता निर्माण होणं अपेक्षित आहे. उच्च उष्णता निर्माण होण्यासाठी त्या धातूचा रोध उच्च असणं आवश्यक आहे. नायक्रोम या मिश्र धातूचा रोध उच्च असतो, त्यामुळे शुद्ध धातूंऐवजी नायक्रोम सारख्या मिश्र धातूंचा उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये विशेष करून वापर केला जातो. विद्यार्थी मित्रो, शास्त्रीय कारण लिहिताना आपला प्रत्येक मुद्दा एकाखाली एक येणं अपेक्षित आहे. पूर्णगुण मिळवण्यासाठी किमान 2 मुद्दे प्रत्येक शास्त्रीय कारणामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 2B मध्ये पुन्हा 2 गुणांसाठी काही प्रश्न विचारले जातात. पुढील उपप्रश्न सोडवा. मुख्यतः या प्रश्नामध्ये या टॉपिकवर उदाहरणे सोडवा म्हणून 2 गुणांसाठी विचारलं जाईल. यामध्ये उदाहरणादाखल इथे एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. 300 वॅटचे एक उपकरण मार्च महिन्यात रोज 5 तास वापरले तर किती युनिट वीज वापरली जाईल. विजेचं मूल्य आपल्याला किंवा मापन युनिटमध्ये करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला दिलेली गोष्ट कोणती आहे, तर शक्ती दिलेली आहे उपकरणाची 300 वॅट म्हणजे 0.3 किलोवॅट. वॅटचं किलोवॅट करायचं. वेळ दिलेला आहे 5 तास रोज वापरतोय आपण. त्यामुळे एका दिवसाचा वीज वापर शक्ती गुणिले वेळ म्हणजे 0.3 किलोवॅट
गुणिले 5 तास 1.5 किलोवॅट तास एवढा एका दिवसासाठी झालेला वीज वापर आहे। मार्च महिन्यामध्ये एकूण होणारा वीज वापर, तर मार्च महिन्याचे एकूण दिवस आपल्याला माहीत आहे 31 दिवस। दर दिवशी जर 5 तास वापरलाय तर दर दिवसाला किती किलोवॅट तास आपण वीज वापरतोय, तर 1.5 किलोवॅट तास गुणिले 31 दिवस साधारणतः 46.5 युनिट। किलोवॅट तासला युनिट असं म्हटलं जातं। एवढा विजेचा वापर मार्च महिन्यामध्ये केला जाईल। आणखी एक उदाहरण बघूया। विद्युत रोध 100 वॅट इतक्या दराने उष्णता निर्माण होते। एका विद्युत रोधमध्ये 100 वॅट इतक्या दराने उष्णता निर्माण होते। विद्युत धारा 3 एम्पियर इतकी वाहत आहे, तर त्या तारेचा किंवा वाहकाचा विद्युत रोध किती आर काढायचा आपल्याला। शक्ती दिलेली आहे 100 वॅट, विद्युत धारा दिलेली आहे 3 एम्पियर, शोधायचं आहे आपल्याला विद्युत रोध, त्या वाहकाचा रोध काढायचा आहे। या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचे आहेत। शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा, P बरोबर VI, आणि दुसरं सूत्र वापरणार आहोत V, ओहमच्या नियमाचं सूत्र V बरोबर IR। सूत्र 1 नुसार आपण किमती भरल्या तर V बरोबर P/I, P बरोबर VI म्हणून V बरोबर P/I 100/3 33.3 व्होल्ट। आता सूत्र 2 नुसार R बरोबर काय येत आहे, V/I, V बरोबर IR म्हणून R विद्युत रोध बरोबर विभवांतर भागिले विद्युत धारा 33.3/3 इक्विव्हॅलंट 11 ओहम, ॲक्च्युली 11.1 ओहम, तर त्याला इक्विव्हॅलंट केलेलं आपल्याला सममूल्य ते 11 ओहम इतका त्या परिपथातील विद्युत रोध असेल। अशा रीतीने हे 2 गुणांसाठी ही गणिते विचारली जाऊ शकतात। प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांसाठी देखील यामध्ये मुख्यतः उदाहरणच विचारली जाईल। थोडी उदाहरणं जास्त पायऱ्यांची असतील, थोडीशी काठिण्य पातळी त्याची जास्त असेल, म्हणून त्याला 3 मार्क्स दिलेले आहेत। इथे उदाहरणादाखल आपण एक पाहतोय, कोण अधिक वीज खर्च करेल, 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटात की 600 वॅटची शेगडी 20 मिनिटांमध्ये। म्हणजे बघा, आपण एक 500 वॅटचा टीव्ही 30 मिनिटं वापरतोय आणि 600 वॅटची शेगडी 20 मिनिटं वापरतोय। त्यामध्ये कोणतं उपकरण, टीव्ही की शेगडी, अधिक वीज खर्च करेल हे आपल्याला काढायचं आहे। टीव्ही संचाबाबत विद्युत शक्ती दिली आहे त्याची 500 वॅट, वेळ किती आहे 30 मिनिट, सेकंदामध्ये 30 गुणिले 60 एकूण सेकंद होणार। वापरलेली विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले कालावधी, 500 वॅट शक्ती गुणिले एकूण कालावधी सेकंदामध्ये घेतलेला आहे, 30 मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करताना 60 ने गुणलेलं आहे, तर साधारणतः 900 गुणिले 10⁻³ जूल एवढी विद्युत ऊर्जा वापरली जाईल। आता शेगडीचा विचार केला तर शेगडीची विद्युत शक्ती आहे 600 वॅट आणि कालावधी दिलेला 20 मिनिटं आपण ती वापरतोय। 20 गुणिले 60 सेकंद, सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे वेळेचं। शेगडीने वापरलेली एकूण ऊर्जा जर काढायची झाली तर 600 वॅट शक्ती गुणिले एकूण कालावधी सेकंदामध्ये 20 गुणिले 60, 720 गुणिले 10⁻³ जूल। या विधान 1 आणि या विधान 2 म्हणजे E1 म्हणजे टीव्ही संचाने वापरलेली वीज आणि E2 म्हणजे शेगडीने वापरलेली वीज यांची जर तुलना केली तर आपल्याला असं दिसून येईल E1 हा E2 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच टीव्हीने वापरलेली वीज ही शेगडीने वापरलेल्या विजेपेक्षा अधिक आहे। टीव्ही संचाने खर्च केलेली ऊर्जा E1 अधिक असल्याकारणाने ती अधिक ऊर्जा खर्च करेल टीव्ही संच, हे त्याचं उत्तर, अपेक्षित उत्तर असेल।
आणखी एक उदाहरण बघूया आपण 3 गुणांसाठी जे विचारलं जाऊ शकतं ते म्हणजेच 1100 वॅट 1100 वॅट विद्युत शक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली जाते. एप्रिल महिन्यासाठी विजेचा खर्च किती येईल? विजेचा दर दिलेला आहे ₹5 प्रति युनिट. आणि त्यामुळे हे उदाहरण सोडवताना दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत, काय शोधायला सांगितलेलं आहे आणि सूत्र कोणती वापरणार आहोत ते एकदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिलेल्या गोष्टी दिलेल्या आहेत, शक्ती दिलेली आहे इस्त्रीची 1100 वॅट, ते किलोवॅटमध्ये रूपांतरित करा 1.1 किलोवॅट. वेळ दिलेला आहे प्रति दिवसाला 2 तास आपण इस्त्री वापरतोय 2 तास. एप्रिल महिन्याचा विजेचा खर्च करायचा आहे. आता एप्रिल महिन्याचा विजेचा खर्च करायचं म्हटलं तर एप्रिल महिन्यात एकूण दिवस किती असतात ह्या आपल्याला माहीत पाहिजे. 30 दिवस एप्रिल महिन्याचे असतात. आणि त्यामुळे उदाहरण सोडवताना सूत्र वापरणार आपण वापरलेली विद्युत ऊर्जा बरोबर विद्युत शक्ती गुणिले वेळ, आणि म्हणून एका दिवसामधचा 2 तासासाठी वापरलेली एकूण ऊर्जा 1.1 किलोवॅट गुणिले 2 तास 2.2 किलोवॅट तास म्हणजे युनिट, यालाच युनिट असं म्हटलं जातं. एप्रिल महिन्याचे दिवस आहेत 30 दिवस. मग एप्रिल महिन्यामध्ये दर दिवसाला 2 तास जर आपण विद्युत इस्त्री वापरतोय तर एकूण विजेचा वापर 2.2 एका दिवसाचा विजेचा वापर गुणिले 30 दिवस 66 किलोवॅट तास म्हणजे 66 युनिट. एका युनिटसाठी खर्च येतोय ₹5. मग एकूण विजेचा खर्च काढण्यासाठी 66 युनिटसाठी येणारा खर्च ₹330 आपल्याला मिळेल. आणि म्हणून एप्रिल महिन्यात दररोज 2 तास इस्त्री वापरण्याचा विजेचा खर्च जो आहे तो ₹330 असा आपल्याला मिळेल. विद्यार्थी मित्रो, चौथा प्रश्न जो विचारला जातो एकूण 5 गुणांसाठी, त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो. चॅलेंजिंग असतो, सोपा असतो, परंतु सखोल अभ्यास केल्यानंतरच हा प्रश्न आपण सोडवू शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे संकल्पना अधिकाधिक समजणं गरजेचं आहे. त्यासाठी टेक्स्टबुक आपलं पुस्तक जे आहे ते सखोलपणे वाचन करणं त्याचं क्रमप्राप्त आहे. इथे एक तुम्हाला उदाहरणादाखल प्रश्न विचारलेला आहे बघा. आकृती दिलेली आहे, त्या भागांना नावं द्यायची आहेत आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. प्रश्न वाचूया आपण. खालील आकृती पूर्ण करा व उपकरणांचे नाव लिहा. उपकरण कोणत्या परिणामावर आधारित आहे, या उपकरणामध्ये कोणत्या धातूची तार वापरली आहे आणि तोच धातू का वापरतात, अशा स्वरूपात या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. सर्वप्रथम आपण आकृती पूर्ण करा. कधी कधी या ठिकाणी हे जे बाण दाखवलेले आहेत तिथे तुम्हाला नंबर दिले असतील 1 2 3 4 5 किंवा ABCDE असं दिलं असेल तर पुन्हा आकृती काढायची गरज नसते. एच्या समोर इथे काय अपेक्षित आहे लिहिणं ते लिहायचं आहे, काय नाव येऊ शकतं. बीच्या समोर काय येईल, सीच्या समोर काय येईल, डी आणि ईच्या समोर काय येईल, हे फक्त ती अक्षरं लिहून त्याच्यासमोर उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. आता इथे आपण बघूया, हा जो ॲरो दाखवलेला आहे हा काय दाखवतो तर नालकुंतल टंगस्टन धातूचं तारेचं कुंडल. हा इथे काचेचा दिवा किंवा काचेचा विद्युत बल्ब. या ठिकाणी हा जो ॲरो असतो हा काचेचा एक आधारक असतो जिथून या कुंडलाला आधार दिलेला जातो. इथे नत्र वायू किंवा निष्क्रिय वायू असतो बल्बमध्ये आणि हा होल्डर असतो आधारक. अशा रीतीने या उपकरणाला नावं द्यायची आहेत. त्याच्यानंतर उपकरणाचं नाव काय आहे तर विद्युत दिवा, विद्युत बल्ब. हे उपकरण विद्युत बल्बचं कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर आधारित असतं किंवा चालतं. विद्युत बल्बमध्ये हे जे तारेचं कुंडल वापरलेलं आहे हे टंगस्टन धातूच्या तारेचं कुंडल वापरलेलं असतं. या प्रश्नाचं कोणत्या धातूची तार वापरतात तर टंगस्टन धातूची तार किंवा टंगस्टन धातूच्या तारेचं कुंडल
या ठिकाणी वापरलं जातं. आता तोच धातू का वापरतात? तर एक तर टंगस्टन धातूचा रोध उच्च आहे आणि दुसरा म्हणजे द्रवणांक उच्च आहे. जेव्हा आपण या तारीच्या कुंडलातून विद्युतधारा पाठवतो, प्रचंड उष्णता निर्माण होते, परंतु उच्च द्रवणांक असल्याकारणाने तार वितळत नाही. त्या उच्च उष्णतेमुळे ती तार, ते कुंडल प्रदीप्त होतं, प्रकाशमान होतं आणि आपल्याला प्रकाश मिळतो. अशा रीतीने विद्युत बल्बचं कार्य घडून येतं. 5 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांचं मुद्देसूद उत्तर लिहून पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळवता येतात. विद्यार्थी मित्रो, मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही ॲक्टिव्हिटी शीट आवडली असेल. पूर्ण ॲक्टिव्हिटी शीट किंवा हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये उत्तरासह लिहा आणि त्याची उत्तम तयारी करा. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तो शेअर करा, लाईक करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.